नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 23 जून 2019 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील टीचिंग ॲप्टिट्यूड अध्यापन अभियोग्यता या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, विमर्शी स्तरावरील अध्यापन द रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज. पर्याय क्रमांक ए, शिक्षक केंद्री आणि विषय केंद्री असते मात्र अध्ययनार्थी केंद्री नसते. टीचर सेंटर्ड अँड सब्जेक्ट सेंटर्ड बट नॉट लर्नर सेंटर्ड. पर्याय क्रमांक बी, शिक्षक केंद्री नसते मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री असते. नॉट टीचर सेंटर्ड बट इज सब्जेक्ट सेंटर्ड अँड लर्नर सेंटर्ड. पर्याय क्रमांक सी, शिक्षक केंद्री असते मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्री नसते. टीचर सेंटर्ड अँड नॉट सब्जेक्ट सेंटर्ड अँड लर्नर सेंटर्ड. आणि शेवटचा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. नायदर टीचर सेंटर्ड नॉट सब्जेक्ट सेंटर्ड बट इज लर्नर सेंटर्ड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते मात्र अध्ययनार्थी केंद्री असते. नायदर टीचर सेंटर्ड नॉट सब्जेक्ट सेंटर्ड बट इज लर्नर सेंटर्ड. म्हणजेच विमर्शित स्तरावरील अध्यापनाचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2, प्रौढ अध्ययनार्थी द अडल्ट लर्नर इज. पर्याय क्रमांक ए, सहअध्यायी प्रेरित असतो, पियर मोटिवेटेड असतो तो. पर्याय क्रमांक बी, स्वयंप्रेरित असतो, सेल्फ मोटिवेटेड असतो. पर्याय क्रमांक सी, कुटुंब प्रेरित असतो, फॅमिली मोटिवेटेड. की पर्याय क्रमांक डी, समाज प्रेरित असतो, सोसायटी मोटिवेटेड. अडल्ट लर्नर हा सेल्फ मोटिवेटेड असतो, म्हणजे त्याला दुसऱ्यांना मोटिवेट करण्याची गरज नसते, ते स्वतःच मोटिवेटेड असतो, तो सेल्फ मोटिवेटेड असतो, स्वयंप्रेरित. त्यामुळे पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न क्रमांक 3, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स मूक्स म्हणजे ... होय. पर्याय क्रमांक ए, मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी अधोरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. पर्याय क्रमांक बी, मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी अधोरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ टीचर डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. पर्याय क्रमांक सी, मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी अधोरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑफलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. आणि शेवटचा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी अधोरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ टीचर डायरेक्टेड ऑफलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. तर मुक्तचा अर्थ काय होतो?
फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 4. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स. पर्याय क्रमांक ए स्मार्ट बोर्ड्स, पर्याय क्रमांक बी ग्रीन बोर्ड्स, पर्याय क्रमांक सी तक्ते चार्ट्स आणि पर्याय क्रमांक डी नकाशे. तर अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये स्मार्ट बोर्डचा समावेश होतो. पुढील प्रश्न क्रमांक 5. अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट? पर्याय क्रमांक ए अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण, इंटिग्रेशन ऑफ टीचिंग अँड इव्हॅल्युएशन, पर्याय क्रमांक बी कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी, टेस्टिंग ऑफ स्किल्स अँड ॲबिलिटीज, पर्याय क्रमांक सी समयकालिक पिरियॉडिक अँड निरंतर कंटिन्युअस, पिरियॉडिक आणि कंटिन्युअस, पर्याय क्रमांक डी केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग, यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग, यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट. फक्त हे लागू अंतर्गत मूल्यमापनाला लागू पडत नाही, बाकी या तिन्ही गोष्टी लागू पडतात. तर हे होते सन 2019 मधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. यानंतर आपण पाहूया डिसेंबर 2020 या सेट परीक्षेमधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. धन्यवाद.